व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. ॲम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. शिवपुत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणे आयोजित 345वा श्री शंभू राज्याभिषेक सोहळा आज किल्ले पुरंदर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात स्मारक पूजन, शंभूराजे पालखी सोहळा, श्री शंभू राज्याभिषेक होऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कारार्थी दत्तात्रय भोसले, सोशल 100 फाउंडेशन पुणे, शिरीष देशमुख, छत्रपती कला क्रीडा मंडळ, ॲडव्होकेट सचिन वाघ, मुख्याध्यापक शिवाजी काळे या सर्व मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी विजयबापू शिवतारे मित्रपरिवार, श्री उद्योगपती अनिल कामथे यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार विजयबापू शिवतारे, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, दिलीप आबा यादव, हरिभाऊ लोळे, उद्योगपती अनिल कामथे, सागर जगताप, संतोष गवणे, संदीप अप्पा जगताप, धनंजय कामथे, नवनाथ गायकवाड, सचिन भोगळे, प्रवीण गायकवाड, मिलिंद नामके, सागर मोकाशी याचबरोबर श्री शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणे यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वच ट्रस्टचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, विजयबापू शिवतारे मित्रपरिवार याचबरोबर अनेक शिवसैनिक या प्रसंगी उपस्थित होते. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
यांना डाळिंब रत्न म्हणून ओळखलं जातं, ज्यांचे द्राक्ष जगभर एक्सपोर्ट होतात असे द्राक्ष बागायतदार डाळिंब रत्न मामा भोसले यांना कृषी क्षेत्रातील शंभू गौरव पुरस्काराने सन्मान. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे शंभू गौरव सन्मानाने. क्षेत्रातील शंभू गौरव सन्मानाने सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षणासाठी मदत करणारी लोक आहेत. आज स्वतःचा मोठा व्यवसाय ज्यांनी उभा केलेला आहे बिल्ड शिरीष देशमुख यांचा उद्योग क्षेत्रातील शंभू गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शंभू गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तसेच लेखक लोकांना एक मंच मिळावं, त्यांना त्यांचे लेख प्रकाशित करण्यासाठी एखादी संधी मिळावी या विचारांना या ठिकाणी शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी मी प्रथमतः हा खरं म्हटलं तर प्रचंड मोठा ऐतिहासिक गौरव दिन आपल्यासाठी आहे आणि ज्यांनी आपल्याला 400 वर्ष होऊन गेली तरी त्यांचं नाव घेतलं किंवा एखादी अशी घटना जरी आठवण केली तरी अंगावर काटा उमटतो. अशा प्रकारचं प्रचंड इन्फ्लुएन्स प्रभाव आपल्या सर्वांच्या जीवनावर असणारे शंभूराजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांनाच वंदन करून आजचा हा पुनरुत्थान आणि संपूर्ण विकास काम केलं आणि त्याच्यानंतर अनेक मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, पण नशीब विजय शिवतर लिहून दिलं हाताने. मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी तिथेच ऑर्डर केली आमच्या विभागीय आयुक्तांना 1 महिन्याच्या आत संपूर्ण विकास आराखडा सादर करा. आज त्याला मूर्त स्वरूप आलंय. 346 कोटी रुपये जेजुरी देवस्थानला आराखडा पास झाला, त्यातले 109 कोटी रुपये ऑलरेडी काम चालू झालं आले. दोन्ही मुख्यमंत्री मला वाटते खंडेरायाला मुख्यमंत्री असताना येणारा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या हस्ते त्या 109 कोटीचं भूमिपूजन झालं आणि आता कामं चालू आहेत सगळी. पुढचंही काम पुढच्या बजेटमध्ये 101 कोटी रुपये घेण्याचे 2-3 वर्षामध्ये आराखडा पूर्ण होईल. आणि बेसिकली फक्त आराखडा म्हणजे देऊळ आणि परिसर नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात. सार्वजनिक टॉयलेट्स नाहीये, 30-40 राहण्याची व्यवस्था नाहीये. कुठेतरी भंडारा जिथे घेईल तिथे नवीन लग्न झालेला नवरा मुलगा आणि मुलगी आली तो भंडारा घेईल तिथेच त्यांना हात करावा लागते. जर आम्हाला इतकी प्रकार चालला होता मी तो थांबवला आणि त्या ठिकाणी अद्ययावत अशा प्रकारचं भक्त निवास, वेगवेगळे घडशी समाज, धनगर समाज असे वेगवेगळे समाज आहेत. कोळी समाज ते संपूर्णपणे इथे येत असतात महाराष्ट्रातून. चित्र असं आहे की त्या ठिकाणी गोरगरीब माणसांना राहण्याची फ्री व्यवस्था व्हावी. दृष्ट लागेल इतका चांगला प्रकल्प माझा. कारण काय होतं की आपण कुठेतरी 15 किलोमीटर 20 किलोमीटरवर शंभू सृष्टी करून काय फायदा. त्या अक्षांश रेखांशाला गायकवाड साहेब महत्व आहे. तुम्ही तिथे बसलेलं तिथला अक्षांश आणि मी इथे उभा आहे, इथला अक्षांश रेखांश वेगळा आहे. तिथली पॉवर वेगळी, इथली पॉवर वेगळी. आणि मग इतर ठिकाणी कुठे करण्याऐवजी एकदम योग्य ठिकाणी जिथे जन्म झालाय तो भाग, ज्या वाड्यात ते वाढले तो भाग आणि संपूर्ण विकसित करण्याचा प्रयत्न ऐकतात. प्रामाणिकपणे सगळे मुख्यमंत्री सगळे ऐकतात. एवढं हे आहे की बाबा बापूंनी सांगितलं केलं पाहिजे आणि निश्चितपणे ते देखील काम करण्याचं, ऐतिहासिक काम करण्याचं आपल्या सर्वांच्या नशिबी. मी निमित्त मात्र आहे, विजय शिवतारे निमित्त मात्र आहे. जयंती आपण आता अधिकृत केलेली, शासकीय सरकारी केलेली. निश्चितपणे त्याच्यातून देखील येणाऱ्या काळामध्ये ती प्रसिद्ध महाराष्ट्रभर कशी होईल त्याची काळजी घेत आपण पुढचं काम करू. मी संभाजी ब्रिगेड असेल, त्यांचे सहकारी असतील, शंभू पुत्र शंभूराजे ट्रस्ट असेल, आप्पा जगताप असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्वांनाच मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो. आपण बोलावलं, मान सन्मान केला त्याबद्दल.
आणि निश्चितपणे एक चांगलं काम पुढच्या 2-4-5 वर्षात उभं राहील अशी ग्वाही आपल्या सर्वांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.